हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आणि आजचा तुमचा दिवस अगदी सर्वांचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपली वेगवेगळी सेवा चालू आहे. तर शिवशंकर भोलेनाथांची जी आपण सेवा करतो प्रत्येक सोमवारी आणि दर दिवशी जो 11वा अध्याय वाचतो आणि जी इतर काही सेवा करतो, तर तुम्ही अजून एक सेवा ही केली आहे का? जर केली नसेल तर नक्की करा, कारण श्रावण महिना हा मध्यावरती आलेला आहे आणि जर आपल्या हातून रुद्रपाठ जर झालेला नसेल, रुद्र अध्याय जर झालेला नसेल, तर ह्या सोमवारी नक्की करावा. कारण जो सोमवार आहे परवाच्याला, जो सोमवार आहे तो मधला सोमवार आहे आणि या दिवशी तुम्हाला हा रुद्र अध्याय जो तुम्ही करणार आहात याने खूप खूप पुण्य आपल्याला मिळणार आहे. तर या दिवशी मधल्या सोमवारी तुम्ही नक्की रुद्रपाठ करा. तर यासाठी आपल्याला रुद्र अध्याय करण्यासाठी, रुद्रपाठ करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे सामग्री, ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्याला हा पाठ कसा करायचा आहे ते देखील सांगणार आहे. तर आपल्याला इथे एकतर शिवलिंग लागणार आहे आणि ते प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. आणि त्याच्यानंतरून जे आहे तर इथे जे आहे तर मी पांढरे फुलं घेतलेली आहेत, एक गळती घेतलेली आहे, आपल्याला धूप दीप दाखवण्यासाठी ते देखील लागणार आहे. एक तांब्या पाण्याचा घेतलेला आहे. इथे मी पंचामृत तयार केलेलं आहे. पंचामृत आपण दही, दूध, थोडंसं तूप, त्यामध्ये साखर आणि मध घालून आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे. तर हे पंचामृत आपण घेतलेलं आहे आणि इथे पाठीमागच्या सोमवारी तिळाची मूठ होती म्हणून मी इथे तीळ घेतलेले आहेत. परंतु परवाच्या सोमवारी जी आहे 4 तारखेला तर मुगाची मूठ आहे, त्यामुळे तुम्ही इथे तिळाच्या ऐवजी मूग घ्यायचे आहेत. त्यानंतरून इथे थोडासा आपण विभूत घेतलेला आहे, चंदन घेतलेलं आहे, कापूर घेतलेला आहे आणि प्रसादासाठी पहा इथे मी थोडंसं गोडमध्ये बतासा घेतलेला आहे, थोडीशी पेंट खजूर घेतलेली आहे, थोडेसे बदाम आणि किशमिश पण घेतलेले आहेत. कारण सोमवारच्याला हा उपवास असतो आणि म्हणून मग मी या प्रकारे प्रसाद म्हणून घेतलेला आहे. अक्षतसाठी मी इथे थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे अशी ही मी सामग्री घेतलेली आहे. इथं बेलाचे पान देखील आहे. जेवढे तुम्हाला बेलाचे पान वाहायचे आहेत 108 वगैरे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि जर बेलाच्या पानाची कमतरता असेल तर परत रिटर्न तुम्ही ते वाहून देखील पूजा करू शकता. तर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आणि इथे पहा मी एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा घेतलेला आहे. प्रथमतः मी हे दिवे प्रज्वलित केले आहेत आणि दिव्याची इथे मी पूजा करून घेतलेली आहे. आणि ज्यावेळेस आपली दिव्याची पूजा होते तर त्याच्यानंतरून आपल्याला घंटीची पूजा करायची आहे. घंटीला देखील आपण हळदी कुंकू लावून अक्षता वाहून आपल्याला घंटीची देखील पूजा करून घ्यायची आहे. सर्वात कोणतीही आपण पूजा करायच्या अगोदर सर्वात प्रथम आपण दिव्याची पूजा करतो, नंतरून घंटीची पूजा करतो आणि त्यानंतरून आपण आपले जे बाकीचे देवाऱ्यामध्ये देव आहेत त्यांची आपण पूजा करून घेतो. आपले कुलदैवत झालं, आपले गुरु झालं आणि मग आपल्याला जी विशेष सेवा करायची आहे त्या सेवेसाठी आपण प्रारंभ करत असतो. तर इथे घंटेची पूजा झाल्याच्या नंतरून मी इथे गणपती बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे. गणपती बाप्पाची पूजा, स्वामी माऊलींची पूजा, जी माझ्या इतर दुसरे मंदिरामध्ये मूर्त्या आहेत तर त्यांची देखील मी सर्व पूजा करून घेतलेली आहे. आणि त्यानंतरून आपल्याला रुद्र अभिषेकसाठी आपल्याला सुरुवात करायची आहे. तर इथे आपल्याला एक ताट घ्यायचं आहे व ताटामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्या तांदळावरती आपल्याला बेलपान ठेवायचं आहे आणि बेलपानाचा जो गुळगुळीत भाग आहे तर तो वरतून ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे. अगोदर थोडेसे पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे व पाण्याने अभिषेक झाल्याच्या नंतरून जे पंचामृत आपण तयार केलेले आहे त्या पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे.
आणि अभिषेक करून झाल्याच्या नंतरून परत आपल्याला स्वच्छ पाण्याने अगदी व्यवस्थित परत अभिषेक करून अगदी मूर्तीला स्वच्छ करून शिवलिंगाला स्वच्छ करून व्यवस्थित कपड्याने ते पुसून घ्यायचे आहे व व्यवस्थित कोरडे केल्याच्या नंतरून आपल्याला जिथे अभिषेक करायचा आहे, अभिषेक करण्यासाठी ठेवायचं आहे त्या ठिकाणी एक मोठं ताट ठेवायचं आहे। त्या ताटामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत व त्यावरती बेलाचे पान ठेवायचे आहे। त्यानंतरून शिवलिंगाचे जे तोंड आहे तर ते उत्तर दक्षिण अशा दिशेने पाहिजे आणि आपण जे आहोत तर आपले देखील उत्तरेकडे तोंड झाले पाहिजे। या स्थितीमध्ये बसायचं आहे आणि आपल्याला पूजेसाठी सुरुवात करायची आहे। तर आपण पिंडीला व्यवस्थित चंदन लावून घ्यायचे आहे, विभूत लावून घ्यायचे आहे, देवाला प्रसाद दाखवायचा आहे। त्यानंतरून आपल्याला पांढरी फुले देवाला वाहायची आहेत आणि पाठीमागच्या सोमवारी तिळाची मूठ होती आणि परवाच्या सोमवारी जी आहे 4 तारखेला तर ही मुगाची मूठ असणार आहे, त्यामुळे तुम्ही इथे मूग वाहायचे आहेत। आणि यानंतरून आपल्याला रुद्रमाळ जी आपल्याकडे असते ती देवाला चढवायची आहे आणि यानंतरून आपल्याला पिंडीवरती बेलाचे पान जे आहे तर ते बेल आपल्याला चढवायचे आहे। इथे तुम्ही जे काटेधोत्राचे जे फूल असते, जे काटेरी फूल असते गोल, तर ते तुम्ही चढवू शकता। ते माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी नाही ठेवलेले। तर या ठिकाणी आपण इथे मग आता रुद्र अध्यायाला सुरुवात करायची आहे। तर इथे मी गळती लावलेली आहे, त्यामध्ये पाणी वगैरे टाकलं आहे। तर इथे सर्व काही बेल वगैरे वाहून झाल्याच्या नंतरून प्रसाद दाखवून झाल्याच्या नंतरून इथे देवाची आरती करायची आहे। आरती ओवाळल्याच्या नंतरून आरती फक्त ओवाळायची आहे आणि ओवाळून झाल्याच्या नंतरून आपल्याला रुद्र अध्याय पठण करण्यासाठी सुरुवात करायची आहे। तर रुद्र अध्यायामध्ये काय काय पठण करायचं आहे ते पाहूया। तर सर्वात प्रथम आपल्याला श्री स्वामी स्तवन घ्यायचं आहे 1 वेळा, नंतरून गायत्री मंत्र 24 वेळा म्हणायचा आहे व तिसऱ्या नंबरला आपल्याला गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा, नंतरून श्री सूक्त 1 वेळा, महामृत्युंजय मंत्र 1 माळ करायची आहे, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे, संजीवनी मंत्र जो आहे तो 1 वेळा म्हणायचा आहे, रुद्र गायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे, राम रक्षा 1 ते 9 ओव्या म्हणायच्या आहेत, शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे, ते मराठीत म्हणा किंवा संस्कृतमध्ये म्हणा। श्री रुद्र आपल्याला 1 वेळा म्हणायचं आहे, ते मराठीत म्हणा किंवा संस्कृतमध्ये, दोन्हीतून कोणता पण एक तुम्ही म्हणू शकता। नमक चमक पूर्ण म्हणायचं आहे। त्यानंतरून 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र आपल्याला 1 वेळा म्हणायचं आहे, श्री शिव कवच स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे, श्री कालभैरवाष्टक म्हणायचं आहे 1 वेळा, शिव प्रार्थना आपल्याला 11 वेळा म्हणायची आहे, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। आणि यानंतरून आपल्याला 1 माळ स्वामी समर्थांची जपायची आहे। तर एवढे आपल्याला हे वाचन करायचं आहे आणि आपण तोपर्यंत गळती चालू ठेवायची आहे पिंडीवरती। हा पूर्ण आपला रुद्रपाठ एकदम कंप्लीट होऊन जाईल आणि गळती जर असेल तर खूपच उत्तम, कारण आपण अगदी व्यवस्थितरित्या आपलं वाचन होते आणि अभिषेक देखील व्यवस्थित होतो। आपलं पूर्ण वाचून झाल्याच्या नंतरून आपण आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि ही जर सेवा आपल्याच्याने प्रदोष काळात जर झाली तर खूपच उत्तम। ही सर्व सेवा आपल्याला नित्य सेवेची जी पुस्तिका आहे, पोथी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मिळून जाते। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही केंद्रातून भेटून जाईल, ती तुम्ही घेऊन येऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्याला रुद्राध्याय नक्की करायचा आहे आणि ही सेवा सर्वांनी करा। तर वरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।